स्थापत्य कन्सल्टंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पिंपरी चिंचवड या भागात सर्वेक्षणादरम्यान काही फेरफार केल्याची शंका उपस्थित करण्यात आली आहे। या प्रकरणाची पूर्ण चौकशी करूनच कंपनीला देयक देण्यात येईल। तसेच व्यावसायिक आणि रहिवासी भागातील कर आकारणीत फेरफार झाल्याची शंका आहे, याचीही समिती नेमून चौकशी करण्यात येईल। मंत्री उदय सामंत यांची सभागृहात माहिती पाहूयात। सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी पिंपरी चिंचवडमधला जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये मेसर स्थापत्य कन्सल्टन्सी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड याला मालमत्ता तपासून त्याची कर आकारणी करण्यासाठी 5,80,000चं टार्गेट दिलेलं होतं मालमत्तेचं, आणि नैसर्गिक वाढीनं अजून एक 40,000 जादा होतील असं अज्यूम करून त्यांना ते टेंडर दिलेलं होतं। परंतु सर्वे अंती असं लक्षात आलं की 5,80,000च्या अगेन्स्ट ॲडिशनल 3,01,000 मालमत्तेचं सर्वेक्षण त्यांनी केलं। म्हणूनच 47 कोटी रुपये जी मूळ किंमत होती त्याच्यामध्ये 29 कोटी रुपये त्यांना वाढवून देण्यात आले। परंतु जरी वाढवून देण्यात आलेले असले तरी ते 12 कोटी रुपयाचंच बिल त्यांना अदा केलेलं आहे। सन्मान्य सदस्यांनी जी इथं माहिती दिलेली आहे ती योग्य आहे अशी मानून आता ज्यांच्याकडे आयुक्त पदाचा चार्ज आहे त्यांना पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले जातील आणि त्याच्यानंतरच बिल अदा केलं जाईल। सभापती महोदय, सर्वेक्षण करत असताना ज्यावेळी सर्वे करणारे त्या मालमत्तेमध्ये गेले त्यावेळी सर्वेक्षणातनं असं निदर्शनास आलं की त्या मालमत्तेचा रेसिडेन्शियल कर आपण भरत होतो, परंतु तिथे काहीतरी कमर्शियल ॲक्टिव्हिटी सुरू होती। त्याच्यामुळे जे 3 लाख आपल्याला मालमत्ता वाढलेल्या दिसतात त्याचं कारण असं आहे की या मालमत्तेची फोड करण्यात आली, रेसिडेन्शियल करामध्ये सामील करण्यात आलं आणि त्याच ठिकाणी असलेलं कमर्शियल सेक्टरमध्ये सामील करण्यात आलं। तरी देखील सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जर काही अनियमितता झाली असेल तर मी सुरुवातीलाच सांगितलं की आता ज्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज आयुक्त म्हणून आहे त्यांची समिती नेमून याची चौकशी केली जाईल आणि चौकशी अंतीच बिल अदा केलं जाईल। सभापती महोदय, मी सुरुवातीलाच सांगितलं की नियमानुसारच स्थापत्य कन्सल्टन्सी जी आहे त्याला निविदा देण्यात आली होती। त्यांना टार्गेट दिलं होतं 5,80,000 मालमत्तेचं, परंतु सर्वेक्षणानंतर असं लक्षात आलं की 5,80,000च्या अगेन्स्ट अजून 3 लाख मालमत्तेचं सर्वेक्षण करायचं आहे, म्हणून तो 29 कोटी रुपयाचा भार पडला। त्यातले फक्त 12 कोटी रुपये दिले गेलेले आहेत। तरी सुद्धा मी असं सांगितलं की आता ज्यांच्याकडे ॲडिशनल चार्ज आयुक्त म्हणून त्यांची एक सदस्यीय समिती नेमून याची पूर्ण चौकशी करण्यात येईल आणि चौकशी अंतीच बिल अदा करण्यात येईल।